चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, न्यायालय शिपाई भरतीला आजपर्यंत जेवढे काही प्रश्न विचारले त्यामध्ये सर्वाधिक विचारलेले क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहे. ठीक आहे, चला जास्त तुमचा वेळ घेत नाहीये, लगेच आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनल नवीन आहेत, अजून सबस्क्राईब नसेल केलं असताना न्यायालयाची शिपाई भरती तुम्हाला जर पास व्हायची असेल तर पहिले चॅनल सबस्क्राईब करा. नुसतं सबस्क्राईब करू नका, तर तुमचे जे काही मित्र आहेत ज्यांनी न्यायालयाची शिपाई भरतीचा फॉर्म भरला त्यांना सुद्धा शेअर करा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा. त्याचसोबत आपली नोट्स आहे, माहिती देणार आहे की तुम्हाला हे प्रश्न न्यायालयाचे सगळे आजपर्यंत कुठल्या नोट्समधून आले ते पण सांगणार. ठीक आहे, चला पहिला क्वेश्चन सगळ्यात सोपा आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला. तो कोण होते? उमेशचंद्र बॅनर्जी हे पहिलं राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष. अधिवेशन त्याचे अध्यक्ष पहिलं अधिवेशन कधी भरलं होतं तर तारीख लक्षात ठेवा. त्याची तारीख तुम्हाला विचारतात महत्वाची, 28 डिसेंबर ही तारीख विसरू नका. 28 डिसेंबर कधीची? 1885 या दिवशी राष्ट्रीय काँग्रेसची पहिली स्थापना झाली. पहिली बैठक मुंबई या ठिकाणी भरली. कोणतं ठिकाण? तर मुंबई. आणि याच मुंबई अधिवेशनाचे पहिले अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी. प्रश्न हा आहे, प्रश्न तुम्हाला फिरवतील. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष नाही तर संस्थापक तुम्हाला विचारतील, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक कोण आहेत लक्षात ठेवा. संस्थापकावर तुम्हाला प्रश्न विचारतात. संस्थापक तर कोण आहेत? ॲलन हुम. लक्षात ठेवा हे नाव, ॲलन हुम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आहे. ठीक आहे, झालंय इथपर्यंत. काँग्रेसवरती तुम्हाला एक प्रश्न विचारतात. पुढचा प्रश्न बघा. सरहद गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? सगळ्यात सोपं आहे. खान अब्दुल गफार खान आहेत, यांना सरहद गांधी म्हणून ओळखलं जातं. ओके, चला पुढचा क्वेश्चन. अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा कुठली संघटना आहे? अभिनव भारत गुप्त क्रांतिकारी संघटना आहे. याची स्थापना कोणी केलेली आहे? तर तुम्हाला हे पूर्ण नाव देणार नाही, कधी कधी तुम्हाला असंच देतात बघ. विनायक दामोदर सावरकर देतील किंवा नुसतं तुम्हाला विदा सावरकर देतात. काय देतात? विदा सावरकर. तर हे एकच पूर्ण नाव तुम्हाला दिले, कधी कधी पूर्ण नाव सुद्धा विचारतात. त्यांनी काय केलं होतं 1899 मध्ये? 1899 ला त्यांनी एक संघटना स्थापन केली. ती सुद्धा गुप्त संघटना होती. त्याचं नाव होतं मित्रमेळा. काय होतं? मित्रमेळा नावाची संघटना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केली होती 1899 ला. आणि मग या मित्रमेळ्याचं रूपांतर त्यांनी 1904 मध्ये केलेलं आहे. कधी? 1904 मध्ये. काय म्हणून? तर अभिनव भारत म्हणून. त्यामुळे मित्रमेळा जर विचारली तर ही सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांचीच आहे, 1899 आहे. आणि अभिनव भारत तुम्हाला विचारलं की अभिनव भारतची स्थापना कधी केलेली आहे तर 1904. एवढं लक्षात ठेवा. कोणाचे आहेत? तर विदा सावरकर किंवा विनायक दामोदर सावरकर. ओके, चला पुढचं. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलेला? आता हा क्वेश्चन महत्वाचा आहे, कारण तुम्हाला हा प्रश्न एक वेगळ्या प्रकारे फिरून सुद्धा विचारू शकतात. जालियनवाला बाग हत्याकांड काय विचार? तुम्हाला शहर विचारले, कोणत्या शहरात झालेला आहे? तर कुठल्या शहरात? अमृतसर या शहरात झालेला आहे. मग तुम्हाला कधी कधी त्याची तारीख विचारतात की जालियनवाला बाग हत्याकांड कधी झालंय, तर सहसा तुम्हाला तारीख माहित नाही, इसवी माहिती असतं 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झाले. पण कधी? तर तारीख लक्षात ठेवा, तारीख महत्वाची. 13 एप्रिल. किती? 13 एप्रिल 1919 या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं आहे. ओके, चलो पुढचं. महात्मा गांधींनी भारतात आपला पहिला सत्याग्रह कुठं केलेला आहे? पहिला सत्याग्रह महात्मा गांधींनी कोणत्या ठिकाणी केलेला आहे? पहिला सत्याग्रह. आता सगळ्यात महत्वाचं तुम्ही समजून घ्या की महात्मा गांधी भारतात आले कधी? दक्षिण आफ्रिकेत गेले, त्यांनी सत्याग्रह केला, यशस्वी केला. आणि मग महात्मा गांधी भारतात आले. तर त्यांचे राजकीय गुरु, महात्मा गांधीचे राजकीय गुरु जर तुम्हाला कधी विचारलं, राजकीय गुरु कोणाचे? महात्मा गांधीचे राजकीय गुरु हा प्रश्न सुद्धा विचारतात. तर त्यांचे राजकीय गुरु कोण? तो गोखले, न्यायमूर्ती गोखले हे महात्मा गांधीचे राजकीय गुरु. यांनी सांगितलं की तुम्ही या. मग 1915 मध्ये महात्मा गांधी भारतामध्ये आले. त्यांनी सांगितलं की भारतात आला तर भारत भ्रमण करा. मग 2 वर्ष महात्मा गांधी भारत भ्रमण केले. कधी? 1915 आणि 1917 पर्यंत. 1915 ते किती? 1917 पर्यंत महात्मा गांधींनी भारत भ्रमण केलं. आणि मग 1917 ला त्यांनी पहिला आपला सत्याग्रह केला,
तो म्हणजे चंपारण्याचा सत्याग्रह. नीळ उत्पादक, ठीक आहे, तिथं येऊन शेतकरी भेटले आणि महात्मा गांधींनी तो सत्याग्रह यशस्वी केलेला 17चा. त्याच्यानंतर पुढच्याच वर्षी 1918ला त्याने खेडा सत्याग्रह केला आणि बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाईला करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. साबरमती जर पाहिलं असतं दांडी यात्राची सुरुवात, दांडी यात्रा जी आहे तर या दांडी यात्रेची सुरुवातच साबरमती आश्रमातून झालेली आहे. इथून दांडी यात्राला सुरुवात झालेली आहे तर दांडीपर्यंत. ठीक आहे, चला सविस्तर आहे इथपर्यंत. ठीक, पुढचं बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरायच्या काळात झालेली आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे. कुठली फाळणी आहे? बंगालची फाळणी. कुठला व्हाईसराय? ज्या व्हाईसरायच्या काळात ती झालेली आहे बघा, व्हाईसराय. तर कुठला व्हाईसराय आहे? लॉर्ड कर्झन. या लॉर्ड कर्झनच्या काळात बंगालची फाळणी झाली. मग प्रश्न तुम्हाला असा विचारतात की बंगालची फाळणी कधी झालेली आहे? लक्षात ठेवा, बंगालची फाळणी कधी झाली? 1905 ला. रद्द कधी झाली? 1911 ला. आता लक्षात ठेवा, लॉर्ड कर्झननी केलेली आहे बंगालची फाळणी आणि रद्द 1911 ला ती बंगालची फाळणी झालेली आहे. आणि 1911 पर्यंत भारताची राजधानी होती कोलकाता. काय होती? कोलकाता ही 1911 पर्यंत भारताची राजधानी होती आणि 1911 ला पंचम जॉर्ज यांनी कोलकात्याहून राजधानी नेली दिल्लीला. कुठे नेली? दिल्लीला. आणि आजपर्यंत भारताची राजधानी ही दिल्लीच आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता हे सगळे प्रश्न आपण कुठून घेतले? आपली नोट्स आहे, आपली नोट्स आहे, लक्षात ठेवा. 5000 प्रश्नाची नोट्स आहे. 5000 प्रश्न आहेत. पण कोणते प्रश्न आहेत? तर वन लाईनचे प्रश्न आहेत, सगळे वन लाईन टाइप, वन लाईनर सगळे क्वेश्चन आहेत. किती प्रश्न आहेत? तर 5000 प्रश्न. त्यातलेच हे प्रश्न काढलेत, फक्त एमसीक्यू त्यांना पर्याय दिलेले आहे. आजपर्यंत तुम्ही सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिकेत कुठलंही पुस्तक घ्या नाही आलं, शिपाई भरतीचं म्हणतोय, शिपाई भरती. आणि आपल्या नोट्स मधले सगळे प्रश्न बघा, सगळे प्रश्न तुम्हाला नोट्स मधले आलेले दिसतील. आता हे 5000 ची नोट्स आहे म्हणजे कशा स्वरूपात आहे? तुम्हाला पीडीएफ स्वरूपात ती नोट्स मिळेल. कशा स्वरूपात? पीडीएफ स्वरूपात नोट्स मिळणार आहे. तुम्हाला जर नोट्स घ्यायची असेल तर त्याची फीस नाममात्र आपण ठेवलेली आहे. लक्षात ठेवा, त्या बाहेरचा न्यायालयाला एकही प्रश्न येणार नाही. सामान्य ज्ञानचा लक्षात ठेवा, फीस आहे फक्त 99 रुपये. किती आहे? 99 रुपये. आता ही फीस कुठं तुम्हाला जमा करायची? तर आपला नंबर देतोय, लक्षात ठेवा. हा नंबर तुम्हाला 95 52 62 95 63 हा नंबर लक्षात ठेवा. त्याला कॉल करायची आवश्यकता नाही, फक्त हा फोन पे नंबर आहे, गुगल पे नंबर सुद्धा आहे. या नंबरला फोन पे 99 रुपये करा किंवा गुगल पे करा. व्हॉट्सअपचा नंबर आहे, तो स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा. स्क्रीनशॉट आला की तुम्हाला नोट्स मिळून जाईल. फक्त कोणाला शेअर करू नका. ओके, नंबर लक्षात ठेवा. 5000 प्रश्न ऑनलाईन टाईप मध्ये संपूर्ण सामान्य ज्ञान आहे. आता एखादा तुम्हाला मराठीचा प्रश्न आला असेल शिपायला किंवा गणिताचा, तो नोट्स मध्ये नाहीये, फक्त सगळं सामान्य ज्ञान आहे. आणि जेवढे काही क्वेश्चन घेतो हे सगळे नोट्स मधलेच क्वेश्चन आहेत. नोट्स घ्यायचे असेल तर हा नंबर दिसतोय 95 52 62 95 63 ला 99 रुपये फोन पे करा किंवा गुगल पे करा आणि स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवून द्या. नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपला पीडीएफ स्वरूपात मिळेल. ठीक आहे, चला थांबतो नाही, आपलं सुरू राहायचं. चल, झाले. लॉर्ड कर्झन झाले. हा लॉर्ड रिपन तर तुम्हाला विचार, लक्षात ठेवा, लॉर्ड रिपनचं सुद्धा तुम्हाला विचारतात की स्थानिक स्वराज्याचा संस्थापक. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण आहे? स्थानिक स्वराज्य संस्था. या स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक तुम्हाला विचारतात, तर तो जनक आहे हा लॉर्ड रिपन. ओके, चला पुढचं. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी झालेली आहे? सोपा प्रश्न आहे, पण अशा प्रकारे सगळे तुम्हाला 30 प्रश्न सोपे विचारत नाहीत. 30 पैकी 5-6 प्रश्न सोपे असतात, बाकी अवघड असतात. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942 ला चले जाव चळवळ सुरू झालेली आहे. 1920 ची असहकार चळवळ आहे. कुठले? असहकार चळवळ. ही कधीची आहे? 1920. त्यानंतर 1930 ची कुठली चळवळ जर विचारलं तर सविनय कायदेभंग हा 1930 चा आहे. सविनय कायदेभंग हा आहे 1930 चा. ओके, पुढे लक्षात ठेवा. 1942 ची चले जाव चळवळ. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? हा प्रश्न तुम्हाला 100% येणार आहे. अशी कुठलीच एक्झाम नाही आणि ज्या एक्झामला हा प्रश्न आला नाही. ठीक आहे, सत्यशोधक समाज आहे, या समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारलाय. तुम्हाला विचारतात कधी केलेली आहे. इसवी सन सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
तर कोणी केले, तर महात्मा ज्योतिराव फुले किंवा महात्मा फुले तुम्हाला देतात, पूर्ण नाव देत नाहीत. ठीक आहे, तर महात्मा फुले यांनी या सत्यशोधक समाजाची स्थापना केली. मग कधी केलेली आहे, तर तारीख विसरायची नाही. 24 सप्टेंबर लक्षात ठेवा, 24 सप्टेंबर 1873 ही तारीख लक्षात ठेवा. या दिवशी काय झालेले आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केलेली आहे. पुढचा आहे, दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आलेली आहे. दुसरी गोलमेज परिषद, आता तुम्हाला पहिली गोलमेज परिषद माहित नसेल तर दुसरी गोलमेज कशी माहित होईल, तर लक्षात ठेवा ही दुसरीच का बरं दिलेली आहे ते पण सांगतो बघा. पहिली गोलमेज परिषद जी आहे ती कधी झालेली आहे, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, गोलमेज परिषद सुरू झाली 1930 ला पहिली, दुसरी 1931 ला आणि तिसरी गोलमेज परिषद 1932 ला. तर दुसरी गोलमेज परिषद तुम्हाला विचारली का, कारण तुम्हाला प्रश्न असा फिरवतील की महात्मा गांधीजी कोणत्या गोलमेज परिषदेला हजर होते, तर एकच गोलमेज परिषद ती म्हणजे दुसरी जी गोलमेज परिषद आहे 1931 ची, या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी हजर होते. कोण होते, महात्मा गांधी हजर होते. नंतर 1932 ला रॅन्सम मॅकडोनाल्डने, तेव्हाचे पंतप्रधान इंग्लंडचे रॅन्सम मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि मग गांधीजी उपोषणाला बसले. दलितांना जे मतदारसंघ संदर्भामध्ये उपोषणाला बसले. मग 1932 लाच पुणे करार झाला. कुठला, तुम्हाला विचारतात की पुणे करार कधीचा आहे किंवा कोणामध्ये झालेला आहे, तर पुणे करार झालेला आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. कधीमध्ये, तर 1932 ला हा पुणे करार झाला. या पुणे कराराला दुसरं नाव सुद्धा आहे एरवडा करार. तुम्हाला विचारतात एरवडा करार किंवा पुणे करार, दोघं एकच नाव आहे, कारण एरवडा करारामध्ये महात्मा गांधींनी उपोषण सुरू केलं होतं. ठीक आहे, म्हणून त्याला एरवडा नाव दिलेलं आहे आणि पुणे येतं होतं म्हणून पुणे करार, एकच नाव आहे दोघांचं, लक्षात ठेवा. ओके, चल पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. आता इथं थोडंसं गोंधळू नका, लक्षात ठेवा काय, स्वतंत्र भारताचे, लक्षात ठेवा स्वतंत्र भारताचे पहिले, पण कोणते, भारतीय हा शब्द लक्षात ठेवा. मग स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल जर म्हटलं तर लॉर्ड माउंट, पण इथं शब्द तुम्हाला दिलाय भारतीय म्हटलं तर चक्रवर्ती राजगोपालाचारी. आता पुस्तकामध्ये तुम्हाला चक्रवर्ती देतच नाहीत, तिथं देतात काय माहितीये का, सी राजगोपालाचारी. असं एवढंच, दोन्ही एकच, सी म्हणजे चक्रवर्ती. ठीक आहे, हा. आणि जर हा भारतीय शब्द इथं नसेल, समजा इथे हा भारतीय शब्द नाहीये, ठीक आहे, मग असं तुम्हाला विचारलं समजा की स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, तर मग लॉर्ड माउंटबॅटन आहे. परंतु जर भारतीय म्हटलं तर लक्षात ठेवा, मग कोण आहेत भारतीय म्हटलं तर श्री राजगोपालाचारी किंवा चक्रवर्ती राजगोपालाचारी, कोणतं एकच आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती, आणि संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष हे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा, आता महाराष्ट्र इतिहास आणि समाज सुधारकाकडे काही प्रश्न तुम्हाला विचारतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला, हा प्रश्न खूप वेळा तुम्हाला विचारलाय, शिवनेरी किल्ल्यावरती झालेला आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला हा सुद्धा विचारतात, आणि कुठल्या किल्ल्यावर झाला हे सुद्धा विचारतात. ठीक आहे, तर रायगड किल्ल्यावर लक्षात ठेवा, रायगड या किल्ल्यावर झाला. कधी झालाय, 1674. तारीख लक्षात ठेवा, 6 जून 1674 ही तारीख सुद्धा तुम्हाला विचारतात. ठीक आहे, कारण शिवाजी महाराजांवर तुम्हाला एक प्रश्न 100% न्यायालयाच्या शिपाई भरतीला असतो. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते, अगदी सोपा प्रश्न, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. वसंतराव नाईक सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना, आता संयुक्तने महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे, तर 1 मे 1960 महाराष्ट्राची स्थापना. सत्यशोधक समाजाची स्थापना बघा, तिकडे काय विचारलं होतं, कोणी केलेले, हा प्रश्न रिपीट झाला, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. कधी केली, 24 सप्टेंबर 1873 तारीख लक्षात ठेवा. त्यानंतर दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे, दर्पण लक्षात ठेवा. मराठीतलं पहिलं, तुम्हाला प्रश्न विचारतात की मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कोणतं, मराठीतलं पहिलं वृत्तपत्र कुठलं, तर कुठलं आहे, तर दर्पण आहे, त्याचं नाव काय, दर्पण. ठीक आहे, मग हे दर्पण कोणी सुरू केलेलं आहे, तर बाळशास्त्री जांभेकरांनी ते दर्पण सुरू केलेलं आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी. मग
बाळ गंगाधर टिळकावर तुम्हाला प्रश्न विचारतात, टिळकांनी कुठले वृत्तपत्र सुरू केले? तर टिळकांचे 2 वृत्तपत्र आहे, एक केशरी नावाचं वृत्तपत्र होतं आणि दुसरं मराठा नावाचं वृत्तपत्र होतं. मराठा. केशरी हे मराठीतून होतं, तर आगरकर त्याचे संपादक होते, आणि मराठा हे इंग्रजीत होतं, तो स्वतः टिळक याचे संपादक होते. त्याच्यानंतर मग टिळकामध्ये आणि आगरकरांमध्ये वाद निर्माण झाला. टिळकाचं म्हणणं होतं की अगोदर राजकीय सुधारणा झाल्या पाहिजे, आणि आगरकरांचं म्हणणं होतं अगोदर सामाजिक सुधारणा झाल्या पाहिजे. या दोघांमध्ये वाद झाला, आणि मग 1887 मध्ये आगरकरांनी आपलं स्वतःचं वृत्तपत्र सुरू केलं, त्याचं नाव सुधारक. काय? सुधारक. मग तुम्हाला प्रश्न विचारतात, सुधारक वृत्तपत्र कोणाचं आहे? आगरकरांचं. कधी सुरू केलं? 1887. ओके, चल पुढचं. लोकहितवादी या नावाने कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं जातं? प्रश्न महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. लोकहितवादी कोणत्या समाज सुधारकाला ओळखलं? तसं तुम्हाला कुसुमाग्रज सुद्धा विचारतात, लक्षात ठेवा. काय? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज यांचं पूर्ण नाव काय आहे असं सुद्धा तुम्हाला अनेक वेळा प्रश्न आहे. जसं इथं लोकहितवादी दिलं तसंच. तर लोकहितवादी यांचं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. काय नाव आहे? गोपाळ हरी देशमुख. तसं कुसुमाग्रजांचं नाव जर विचारलं तर वि.वा. शिरवाडकर. काय आहे? वि.वा. शिरवाडकर हे आहे कुसुमाग्रज यांचं नाव. कळतंय? हा. आणि नोट्स अजूनही घेतली नसेल तर लवकरात लवकर नोट्स घ्या, जर तुम्हाला न्यायालयाची शिपाई भरती व्हायचं असेल. आणि हा नंबर लक्षात ठेवा, 9552 62 95 63. या नंबरला फोन पे आहे, गुगल पे आहे, 99 रुपये तुम्ही सेंड करा. ठीक आहे. आणि व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून द्या, तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल. पीडीएफ मध्ये सगळे ऑनलाईन टाईप मध्ये क्वेश्चन आहे, असे एमसीक्यू टाईप मध्ये नाहीत. ऑनलाईन मध्ये 5000 क्वेश्चन आहेत, 5000 प्लस आहेत, आणि 226 पेजेस आहे. ओके, चल पुढचं चालेल का? हा. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवा, वासुदेव बळवंत फडके. दत्ते महात्मा नावाचा ग्रंथ त्यांनीच लिहिला आहे. बहिष्कृत हितकारणी सभा या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या संघटनेची स्थापना केलेली आहे. म्हणजे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 100% तुम्हाला पेपरला एक प्रश्न राहणारच आहे. कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. ओके. प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन राजघराण्याची राजधानी कुठे आहे? बघा, प्राचीन महाराष्ट्रातील सातवाहन घराणं होतं, या सातवाहन घराण्याची राजधानी कुठं होती? तर त्यांची प्रतिष्ठान राजधानी होती. प्रतिष्ठान. प्रतिष्ठान हे जुनं नाव होतं, आज त्याचं नाव आहे पैठण. काय नाव आहे आज? पैठण. आणि जुनं नाव काय होतं त्यांचं? प्रतिष्ठान. सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? आला का तुम्हाला प्रश्न सुधारकचा? सुधारक बघा, सेम तुम्हाला विचारतात, सुधारक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं असं दिलंय. आता कोणी तुम्हाला माहिती आहे, गोपाळ गणेश आगरकर. पण कधी तुम्हाला विचारलं कधी सुरू केलं असं जर विचारलं, सुधारक वृत्तपत्र कधी सुरू केलं, तर तारीख लक्षात ठेवा, 1887. 1887. पुन्हा काय? चला ठीक. महाड येथील चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला आणि कोणी केलेला आहे? महाड चौदार तळे सत्याग्रह महाड रायगड मधला आहे चौदार तळ्याचा सत्याग्रह. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला आहे. कधी केलेला आहे? तर 1927 ला. त्यानंतर काळाराम मंदिर सत्याग्रह आहे. त्यानंतर काय आहे? नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह. काळाराम मंदिर सत्याग्रह हा कुठला आहे? काळाराम मंदिर सत्याग्रह हा आहे नाशिकचा. अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं करण्यासंदर्भात हा सत्याग्रह केलेला आहे. हा कधीचा सत्याग्रह? 1930 चा केलेला आहे. आणि 1935 ला मग अस्पृश्यांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेलं आहे. हे दोन लक्षात ठेवा. मनुस्मृती असेल, महाड इथं चौदार तळ्या सत्याग्रह 1927 चा आहे, आणि नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह 1930 चा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोन्हींनी केलेलं लक्षात ठेवा. ओके. चला, भारतातील पहिली महिला विद्यापीठ ज्याला आपण SNDT म्हणतो, ती कोणी स्थापन केलेला आहे? SNDT
तर महर्षी कर्वे. कोणी केलेलं आहे? महर्षी कर्वे. ताराबाई शिंदे जर पाहिलं असतं स्त्री पुरुष तुलना नावाचा त्यांनी ग्रंथ लिहिला आहे. आणि पंडिता रमाबाईंनी खूप सारे संस्था स्थापन केलेल्या आहेत, वसतिगृह सुरू केलेले आहे, तर ते सुद्धा त्यांच्यावर प्रश्न. काव्य फुले नावाचे काव्य संग्रह सावित्रीबाई फुले यांनी काय केलेला आहे? लिहिलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिलं अधिवेशन कुठं भरलं होतं? बघा याच्यावरती पहिले 5 अधिवेशन तुम्ही पाठच करून ठेवा. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे बघा यांचे पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि 5वं हे 5 अधिवेशन पाठच करा. कुठं झाले? अध्यक्ष कोण होत? कारण याच्यावर तुम्हाला 100% प्रश्न असतोच. तर पहिलं अधिवेशन कुठं भरलं असं तुम्हाला विचारतात? मुंबईत. पुण्याला भरायचं होतं पण पुणे या ठिकाणी कॉलराची साथ सुरू होती म्हणून पुण्याला न भरवता ते पहिलं मुंबईला त्या ठिकाणी भरवलेलं आहे. पहिलं तुम्हाला सांगितलं सगळं मुंबईला. कुठं? मुंबई या ठिकाणी. अध्यक्ष उमेश चंद्र बॅनर्जी. उमेश चंद्र बॅनर्जी होते. चालेल. नागपूर सातारा पुण्याला नव्हतं. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केलेली आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केलेली आहे. कमवा आणि शिका त्यांचं ध्येयवाक्य. रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? महाराष्ट्राचं एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती आहे? तर बघा 3 लाख तुम्हाला माहितच असेल. मग 2 लाख नाही उडून टाका. 2 लाख नाही 3,50,000 का नाही 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर. ओके. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कुठलं आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं शिखर आहे? साल्लेर, महाबळेश्वर, कळसुबाई. तर कळसुबाई आहे आणि कळसुबाईची उंची आधी बात विसरायची नाही. 1646 मीटर. 1646 1646 मीटर. आणि तुम्हाला जर क्रम जर विचारला किंवा जोड्या लावामध्ये, ठीक आहे, क्रम तर लक्षात ठेवा. त्याचा शॉर्ट ट्रिक आहे कसा मी हसतो. ही क पासून कळसुबाई, सा पासून साल्लेर, मी पासून महाबळेश्वर, ह पासून हरिश्चंद्र, स पासून सप्तशृंगी आणि तो पासून तोरणा. ही ट्रिक लक्षात ठेवा. ओके. इथपर्यंत झालंय. पुढचं. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? याच्यावर तुम्हाला 2 क्वेश्चन विचारतात. कशा बघा. किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर 720 किलोमीटर लांबीचा. दुसरा प्रश्न आहे की सर्वाधिक समुद्र किनारा कुठल्या जिल्ह्याला लाभलेला आहे? सर्वाधिक. तर रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. प्रश्न असा जर विचारला भारतामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे? तर ते राज्य आहे गुजरात. भारतामध्ये गुजरात या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील कोणती नदी ही दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते? तिला वृद्ध गंगा म्हणून सुद्धा ओळखतात. तर ती नदी आहे गोदावरी. काय? गोदावरी. त्यानंतर गोदावरीवर तुम्हाला एक वेगळा परत एक प्रश्न विचारतात. लक्षात ठेवा. कुठला? महाराष्ट्रातील दक्षिण गंगा म्हणतात. त्याच्यानंतर तिला वृद्ध गंगा सुद्धा म्हणतात. वृद्ध गंगा हा सुद्धा प्रश्न आहे. गोदावरीलाच म्हणतात. त्याच्यानंतर गोदावरीची महाराष्ट्रातील लांबी किती आहे? हा सुद्धा प्रश्न विचारतात. तर 668 किलोमीटर एवढी गोदावरी नदीची काय महाराष्ट्रातील लांबी आहे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न त्याहून महत्वाचा आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी. मग पूर्व पश्चिम विचारतील, दक्षिण उत्तर विचारतील. लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर 800 आहे. आणि दक्षिण उत्तर जर विचारली तर किती आहे? 700. दक्षिण उत्तर 700 आहे. आणि पूर्व पश्चिम किती? 800 आहे. ओके. 720 समुद्र किनारा लाभलेला आहे. कापसाची मृदा म्हणून कुठल्या मृदेला ओळखलं जातं? कापसाची मृदा. कुठली मृदा आहे जिला कापसाची मृदा म्हणतात? मृदा म्हणजे माती. कापसाची माती सरळ सरळ. तर रेगूर, काळी मृदा किंवा रेगूर मृदा असं त्या मातीला म्हणतात. ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? हा खूप वेळा प्रश्न विचारला बरं का. खूपच वेळा. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचं ठिकाण कोणतं आहे? मग कोणतं ठिकाण आहे रे बाबांनो? आंबोली. हे सगळ्यात. आणि भारतातलं कुठलं आहे तर मावशिनराम नावाचं ठिकाण आहे. मावशिनराम बघा. मावशिनराम.
ठीक आहे. हे भारतातलं सर्वाधिक पावसाचं ठिकाण कुठल्या राज्यामध्ये? मेघालय राज्यामधलं आहे. ठीक आहे. कुठलं राज्य? मेघालय. मेघालय या राज्यामधला आहे. त्यानंतर इथं हे आंबोली तुम्हाला विचारतात की सर्वाधिक पावसाचं ठिकाण महाराष्ट्राला आंबोली कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कुठला जिल्हा? सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. ठीक आहे. थंड हवेचे ठिकाणी महाबळेश्वर कुठल्या जिल्ह्यामध्ये? हे सुद्धा प्रश्न आहे. तर ते आहे साताऱ्यामध्ये. सातारा. लोणावळा पुण्यामध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा, तुम्ही अजूनही आपली नोट्स घेतली नसेल तर नोट्स घ्या. आपली शिपाई भरतीची बॅच सुद्धा सुरू आहे. बॅच घ्यायची असेल तर हा व्हिडिओ बघता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली श्री अकॅडमी आहे. या अकॅडमीची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन ती डाउनलोड करून घ्या. आणि नंबर तुम्हाला PDF घ्यायची असेल तर 100% घ्या. जर न्यायालय शिपाई भरती व्हायचं असेल तर हा नंबर परत सांगतोय 95 52 62 95 63. किती रुपये पाठवायचे? तर 99 रुपये पाठवायचे. व्हॉट्सअप फोन पे असेल, गुगल पे असेल आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला या नंबरला पाठवा. तुम्हाला PDF मिळून जाईल. ठीक आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनल नवीन सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघताय तर टेलिग्रामचा आपला ग्रुप आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक सुद्धा दिली, तो सुद्धा डाउनलोड करून घ्या. ओके. थांबते.